शेळीचं करडं आहे. साधारण किती बाबा महिन्याचं असेल? 2-1 महिन्याचं असेल. 2-2.5-3 महिन्याचं आहे. तर याची तुम्ही वाढ पाहू शकता. ही अगोदर दाखवलेल्या व्हिडिओमध्ये ती आणि ही पिल्ल बघा संघटची आहे. हो. आणि ह्या पिल्लांची आहे बघा तिकडं आहे काळे गावरांमध्ये. तुमच्या तिकडं तर आपण आपला फर्स्ट जनरेशनचा मेलचा बोकड ह्या शेळीसाठी वापरला होता. तर बाबा काय तुम्हाला फरक जाणवला पहिल्या देशी गावरान तुम्ही वापरायचा बोकड आणि आता बोरचं बोकड वापरतायत? काय वजन वाढ तुम्हाला मिळाली का नाही? ही वजन देते बोरची. तर ती पिल्ल बी तुम्हाला लवकर विक्रीला येत असतील आहे का ना? तर तुम्ही त्या बोरच्या समजा 7-8 महिन्यात आली तर ही 4-5 महिने. बरोबर, कधी कधी नक्कीच बरोबर आहे. तर बोरचा तुम्हाला चांगला रिझल्ट मिळाला आहे का ना? जे आतापर्यंत आपण जी गावरान बोकड वापरत होतो आणि आता आपण बोरचा वापरला त्याला ह्याला फरक आहे. हा फरक आहे नक्कीच. मित्रांनो, आपण जर गावरान शेळ्यांना फर्स्ट जनरेशनचा सेकंड जनरेशनचा बोरचा नर वापरत असेल तर नक्कीच तुम्हाला जी पिल्लं 3-4 महिने जसं बाबांनी सांगितलं 6-7 महिन्याला विक्रीला येत होती ती 2-3 महिने मिनिमम 4 महिन्याला तुमची पिल्लं काय होणार विक्री होणार आहे. तर त्यामुळे आमचं असं सजेशन आहे शेळीपालक मित्रांना की तुम्ही गावरान शेळ्या जरूर पाळाले की परंतु त्यामध्ये तुम्ही ब्रीडिंगसाठी एक बोरचा मेल चांगल्या वंशावळीतला वापरावा. बरोबर ना बाबा? तर असंच आपण बी बोरमध्ये पुढे काम करावं ही बी आमची इच्छा आहे. धन्यवाद. आता परत लागले म्हणजे